हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ अगदी स्पेशल आणि आपल्या स्त्रियांचा सगळ्यात जवळचा विषय, अगदी हृदयापासला विषय, तो म्हणजे किचन. आणि आजचा व्हिडिओमध्ये मी संपूर्ण व्हिडिओ हा किचनविषयीच असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीचा, प्रत्येक महिलेचा, प्रत्येक जणीचा हा विषय अगदी म्हणजे काळजाच्या जवळचा असतो. आणि जेव्हा आपलं किचन क्लीन असतं तेव्हा आपलं मनही प्रसन्न असतं. घरात जेव्हा किचनमध्ये सगळ्या वस्तू जागची जागेवर असतात, म्हणजेच उदाहरणार्थ जेव्हा आपण काही सामान आणतो तेव्हा अगदी योग्य जागी ते सामान जाणार असेल किंवा आपण ते ठेवून दिलं तर त्याचाही आनंद काहीसा वेगळा असतो. कधी ग्रॉसरी आपण भरली, तीही ग्रॉसरी आपण लगेच व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवली. काही सामान असेल इकडे तिकडे पडलेलं, जेही व्यवस्थित त्या जागच्या जागी लावलं तर मनाला वेगळ्या प्रकारची शांती मिळते. आणि असं कोणाकोणाला होतं मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. चला मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्हाला सांगू, पावसाळा ऋतू हा मला फार जास्त आवडतो आणि मग ऋतू हा आवडीचा आहे. आणि किचनही मग मला साफ करायचं. माझं असं म्हणणं होतं की बाबा मस्त असं बाहेर वातावरण पडते आणि 4 दिवस झाला आज दिवस रात्र छोटा छोटा म्हणजे थोडा थोडा पाऊस आमच्याकडे पडतोच आहे. आणि माझं असं चाललेलं आहे की किचनमध्ये थोडीशी भांड्यावरती धूळ झाली, म्हणजे सतत तर क्लीन करतच राहतो आपण, आठवडा म्हणा किंवा डेली थोडं थोडं. तर आज असं होतं की बाबा सगळं किचनमधलं काढून सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे लावून जी मनाला जी शांती मिळणार आहे ना, ती नेक्स्ट लेवलची असणार आहे. म्हणून असा विचार केला आज सकाळी की आपण स्वयंपाक वगैरे आवरून डायरेक्ट लगेच किचन आवरायला घ्यायचं आहे. दरवेळेस मी कसं करते सांगू का, अंघोळ किंवा स्वयंपाक पुन्हा सगळं कामं आवरते, नंतर आवरण्यासाठी घेते आणि नेक्स्ट नंतर अंघोळ करते. पण आता मी थोडासा विचार बदलला आहे. आणि आधी मी काय करायचे की सगळं घर दिवसभरात क्लीन करायचे, पण आता असं नाही आहे. प्रायोरिटी चेंज झाल्यात, मायरामुळे खूप काही चेंज झालं आहे. आणि मग मी काय करते, आज फक्त किचन आवरण्यासाठी घेतले. आता फार जास्त डीप क्लिनिंग नाही आहे, पण वरवरची जरी असली तरी त्याच्यामध्ये भरपूर सारा वेळ जाणार होता. कारण किचनही भरपूर मोठा आहे आणि भांडी जरी जेवढी दिसत असेल त्याच्यापैकी अर्धी भांडी तर मी ठेवून दिलेली आहेत, कारण की खूप जास्त धूळ येते आणि मग तेच नकोसं वाटतं आणि आपलं किचनही खराब दिसतं. म्हणून जेवढ्यावरती गोष्टी लागतात तेवढ्याच वरती जरी ठेवल्या तरी भरपूर जास्त पसारा होतोच. म्हणून आज असा विचार केला, बाहेर मस्त पाऊस पडतो, रोजही म्हणत येत होता किचन मला खूप छान आवरून ठेवायचं आहे, कारण की आवडीचा ऋतू. आता तुम्ही म्हणाल पावसाळ्याचं आणि किचन क्लिनिंगचं काय कनेक्शन, तर तेच तुम्हाला मी सांगते. पाऊस खूप जास्त आवडतो आणि किचन जर क्लीन असेल तर पावसाळ्यात आपल्याला माहितीच आहे, आपल्या सगळ्यांना खूप काही काही चटपटीत खाण्याचा विचार येतो मनात. आणि आपलं जे चटपटीत खाण्याचा विचार असतो तो कधी आपला मूड चेंजेस होईल, म्हणजे दिवसभरात पाऊस जर पडत असेल तर माझं तर असंच होतं. म्हणून किचन जर क्लीन असेल तर मनही आपलं एकदम छान प्रसन्न राहतं. आणि हे जे सांगते मी तुम्हाला, मला वाटतं प्रत्येक गृहिणी किंवा बऱ्याचशा गृहिणी ह्या माझ्या विषयाशी अगदी रिलेट करू शकतील. म्हणूनच सकाळी ते मायराचंही काही आवरलं नव्हतं, दोघींचंही आवरायचं राहिलं होतं. मग सगळ्यात पहिलं तर स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे करून घेतलं डायरेक्ट आणि लागले मी माझ्या कामाला. आता जरी म्हटलं ना कितीही फास्ट आवरायचं तरीही जेवढा वेळ जाणार असतो तेवढा आपला वेळ जातोच. म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा किचन साफ करतो ना तेव्हा आपलं मनाचा कोपराही कुठेतरी साफ होतो असं मला तरी वाटतं. आणि जेव्हा आपलं किचन साफ नीटनेटकं असतं तेव्हा कुठे एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि रोज आपल्या घरात वावरायला किंवा म्हणा म्हणजे काही तुम्हाला किचनमध्ये करायचं असेल तर खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं. आणि तुम्हालाही असं वाटतं का, मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आता ह्या गोष्टी मी तुमच्याशी बोलते, मला असं वाटतं बऱ्याच जणी याच्याशी रिलेटही करत असतील आणि तेच मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे. कधी बघा आपलं अजिबात मन होत नाही की मी किचनमध्ये जावं किंवा काही करावं किंवा काही स्वयंपाक बनवावा. असं कधी आपल्या मनाला होतं, कारण की आपण माणूस आहोत का. खूप सारे मूड चेंजेस होत असतात, खूप सारे मूड स्विंग्स होत असतात आणि ह्या गोष्टी तर होतच राहतात. पण मला तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे जर आपलं किचन नेहमी व्यवस्थित साफ सुंदर आणि खूप छान प्रकारे आपण नीटनेटकं ठेवतो ना, त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साहही निर्माण होतो. आणि हे तुम्हाला मध्ये दाखवते मी. आता हा डबा मी
3-4 दिवस झालं ठेवून दिला आहे. मला असं वाटलं की मायराने दिला आहे, रिकामं करून दिला असेल, ती इतर वेळी देते. पण तिने यावेळेस काय केलं, त्याच्यात तसंच असताना सामान तिने गडबडीत तसाच डब्बा दिला आणि आता तो डब्बा मी ओपन करून बघितला तर त्याच्यामध्ये तिची ती खेळणी होती. म्हणजे मुलांचं पण असं कधी होऊन जातं, आपल्यालाही समजत नाही आणि आपल्यालाही समजत नाही. आता तिने माझ्या हातात डब्बा दिला तेव्हा माझ्याही लक्षात नाही आलं की त्याच्यामध्ये तिची खेळणी आहे. आता जेव्हा हातात डब्बा घेतला तेव्हा आवाज आला, तर तेव्हा मग मला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी आहे आणि बघते तर ही खेळणी. मुलांचंही असं मधून चालूच असतं. मग ह्या सगळ्या धावपळीत आपलं जे रोजची कामं असतात, जेव्हा आपण म्हणतो की रोजच्या कामांमध्ये आपला खूप जास्त वेळ जातो ना, तर ह्याच ज्या सवयी आहेत, खूप छान ज्या सवयी आहेत, त्या तुम्ही लावून घेतल्या, एकदा अंगीकृत केल्या, की आपला दिवसही खूप छान जातो. खूप पॉझिटिव्हिटी येते, घरातही शांत, प्रसन्न वातावरण राहतं. आणि नेहमीच किचन जर स्वच्छ असेल ना, तर मला असं वाटतं ना, की आपलं अख्खं घर आपल्याला स्वच्छ असल्यासारखं वाटतं. आता खूप जास्त खराबही झालं नव्हतं, पण तेच मी सांगितलं तुम्हाला, की हे सगळं मला आवरून घ्यायचं होतं आणि मनामध्ये खूप चाललं होतं, की एकदा आवरून घ्यायचंच आहे. म्हणून मी आज तडकाफडकी सगळा निर्णय घेतला आणि करायला चालू केलं. आज किचन पूर्ण क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर उद्या तर काय 2 बेडरूम आणि हॉल तर होऊनच जाईल. पण कसं होतं ना, खूप जास्त सगळ्या गोष्टीही बघाव्या लागतात. म्हणजे स्वयंपाक वगैरे, मायराचं मधून अधून जे चालू असतं, तिला खाऊ घालणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला वेळ कुठे निघून जातो आपल्यालाच कळत नाही. मग आता उद्यापासून तर मंडे असणार आहे आणि मायराचं रुटीन आता चेंज झालं आहे, त्याच्यामुळे माझंही रुटीन थोडंसं चेंज होणार आहे. तिचं उद्या फुल डे स्कूल होणार आहे, त्याच्यामुळे मग मी आज ठरवली की आज सगळी जी कामं आहेत ती सगळी आवरून घ्यायची. उद्यापासून तिचं वेगवेगळं प्रिपरेशन असणार आहे, तिचा अभ्यास, तिचं खूप काही असणार आहे. त्याच्यामुळे मी आजच ठरवून ठेवलं की आज खूप जास्त जेवढी कामं असतील तेवढी आवरून घ्यायची. आणि एवढी कामं होता मला अक्षरशः 4:30 वाजले होते आणि त्यानंतर मी डायरेक्ट भूक लागल्यामुळे डायरेक्ट चहाच घेतला आणि जो काही थकवा असतो ना आपला, जो काम केलेला आहे, तो आपल्या किचनकडे एकदा जर बघितलं ना, तर अगदी सगळा थकवा आपला निघून जातो आणि जेव्हा किचन असं क्लीन दिसतं ना, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची नवीन आणि वेगळी ऊर्जा निर्माण होते. आपण जर आधीच सगळ्या गोष्टींचा प्लॅन केला असेल ना, तर रोज विचार करण्यात आपला अजिबात वेळ जाणार नाही. सकाळपासूनची जर क्लॅरिटी असेल, म्हणजे काय बनवायचं, कसं बनवायचं किंवा आपलं आज काय करायचं, ह्या गोष्टी जर मला वाटतं ठरलेल्या असतात ना, तेव्हा आपलं दिवसभराचं जे आधीच प्लॅनिंग ठरतं ना, मला वाटतं त्याच्यावरती सगळं आपलं रुटीन बसतं आणि मीही तेच करते. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मलाही तुमच्यासोबत शेअर करायला या गोष्टी आवडतात. मला असं वाटतं की बऱ्याच जणींना हेल्पफुल होईल किंवा बऱ्याच जणींना काही नवीन चेंजेस करायचे असतील, त्यांनाही योग्य उत्तर मिळेल की बाबा म्हणजे थोडं मोटिवेशन मिळेल. आता मी काही खूप मोठी मोटिवेशन स्पीकर नाही आहे, पण मला असं वाटतं ज्या गोष्टींमध्ये मी चेंजेस करून मला स्वतःमध्ये आनंद जो मिळतो आहे, तोच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हाच या व्हिडिओच्या माध्यमातून असतो माझा विचार की बाबा कोणी गृहिणी असाल किंवा घरीच असाल, तर कोणी जॉब करत नसाल, वर्किंग वुमन नसाल किंवा असं वाटत असेल की मी दिवसभर फक्त कामच करते किंवा घरासाठीच फक्त वेळ देते आणि काय तर धुणी, भांडी, कपडे, फरशी, स्वयंपाक यातच माझा सगळा वेळ जातो आहे, तर असं अजिबात नसतं. जेव्हा तुम्ही या गोष्टी करूनही स्वतःला जेव्हा एक मोटिवेशन देता ना, तेव्हा तुमचा काही आनंद वेगळाच असतो. म्हणूनच तुम्ही फक्त या गोष्टीमध्ये गुंतून राहू नका. माझा सांगण्याचा हाच उद्देश आहे. आपलं घरही नीटनेटकं पाहिजे, आपलं सगळं घर अगदी छान प्रकारे सेट झालं पाहिजे किंवा आपण रोज त्याच गोष्टींमध्ये वेळ देतो असं अजिबात वाटून घेऊ नका. आणि असा गिल्टही मनाला येऊ देऊ नका की आज मी फक्त घरं साफ करण्यात माझा दिवस घालवला आहे. म्हणजे एक दिवस तुम्ही ठरवा, या दिवशी मला काय करायचं आहे किंवा उद्याच्या दिवशी माझं काही रुटीन असणार आहे. हे सगळं रुटीन तुम्ही सेट करून ठेवाल ना, तर तुमचे दिवस अजिबात बोरिंग आणि कंटाळवाणं जाणार नाही आहे. आता मुलांचा अभ्यास घेणं असो, मुलांचा अभ्यास घेण्यासाठी तर आपल्याला खूप सारी कसरत, मेहनत करावीच लागते. कारण की ह्या गोष्टी तर मॅन्डेटरी आहेत. म्हणूनच आता माझंही रुटीन सध्या खूप जास्त चेंज होणार आहे. तसं तर आधीपासूनच मला सगळ्या सकाळची कामांची सवय आधीच आहे. कारण की मी अजिबात मायरा जरी घरी होती तेव्हा पण अजिबात लेट करत नव्हते. माझी कामं आवरून मी माझ्यासाठीही वेळ काढत होते आणि तेच मला आता थोडं होणार आहे. माझं उलट अजून रुटीन वेगळ्या प्रकारे सेट होणार आहे आणि उद्यापासून एक चॅलेंजेस असणार आहे माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं न्यू मॉम ज्या आयांचे आता लेकरं शाळेत जाणार आहेत त्यांच्यासाठीही
एक चॅलेंजेस असणार आहे आणि भरपूर जणांच्या लाईफमध्ये हा चॅलेंजेस आला असेल किंवा येत असेल किंवा येणारा असेल, तर मला असं वाटतं ती एक्साइटमेंट लेवल काही वेगळीच असते. म्हणूनच घरातली थोडी थोडी कामं रोज थोड्या प्रकारे छान प्रकारे आपण सेट केली तर आपला दिवस अजिबात बोरिंग आणि कंटाळवाणा जाणार नाही. मला असं वाटतं प्रत्येक गृहिणीने न थकता कामं केली पाहिजेत. अगदी थकून भागून प्रत्येकच काम अंगावर घेऊन अगदी लोड येईल अंगावरती असं कोणतंच काम केलं नाही पाहिजे. कारण की तिला स्वतःचीही काळजी घ्यायची असते, तिच्याबरोबर तिच्या परिवाराची काळजी घ्यायची असते. त्यामुळे तिने सदृढ असणं हे किती महत्त्वाचं आहे ना, हे आपल्याला जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं फार जास्त आपल्याला कळतं. आणि मला असं वाटतं हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तुमची हेल्थ जर ठीक असेल तर तुम्ही ठीक आहे, म्हणजे सगळं काही ठीक आहे. जेव्हा तुमची हेल्थच ठीक नसेल तेव्हा सगळं काही अपूर्ण आहे. जरी तुमच्याकडे सगळं काही असेल, खूप पैसा पाणी असेल, तरीही ते सगळं अपूर्ण आहे. म्हणूनच मला असं वाटतं तुम्ही कामांबरोबरच घराची काळजी आणि स्वतःची काळजी घेणं फार जास्त महत्त्वाचं आहे. आता इथे मी नंतर फ्रेशनअप वगैरे झाल्याच्या नंतर इथे शेअर करते आणि मला खूप जास्त आनंद होत होता. आणि तुम्हाला सांगू, जेव्हा असं किचन वगैरे क्लीन करतो ना, तेव्हा किचनमध्ये आल्याच्यानंतर अजून काहीसा उत्साह वेगळा येतो आपल्या मनात, एक चैतन्य निर्माण होतं. आणि कोणाकोणाला असं होतं मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेच किचनच्या टिप्स आणि तुम्ही लाईफमध्ये ज्या टिप्स तुम्हाला उपयोग येणार आहे त्याच तुमच्यासोबत मी शेअर केल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कॉमेंट करा. आणि हो, चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशा छान छान आणि मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन येत राहील, नवनवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत भेटत राहील. आणि मला तुमच्यासोबत जास्त गप्पा मारायला फार जास्त आवडतात, कारण की तुम्ही मला खूप जास्त प्रेम देता, तुम्ही माझे व्हिडिओ बघता, लाईक करता आणि अजून काय पाहिजे. तुम्ही जर एवढं सारं प्रेम देत असाल तर मग मला तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करायला अगदी मनापासून आवडतात. आणि प्रत्येकच गृहिणी ही सतत आपल्या घरासाठी झटत असते, सतत आपल्या घरासाठी तिला काय नवनवीन करता येईल हे ती बघत असते आणि एक आनंद शोधत असते. म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.